तुम्ही कोकणातील हे जागृत देवस्थान पाहिलं आहे का? नसेल तर चला दाखवते. तर काही दिवसापूर्वी या देवस्थानाची साम टीव्ही मराठीवरती सिरियल देखील चालू होती. पुन्हा एकदा नव्याने ती चालू करावी अशी मनापासून इच्छा आहे. हे आहे श्री देव वेतोबा मंदिर. वेंगुर्ले शहरापासून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत म्हणून क्षेत्रपाल वेतोबा देवाला ओळखले जाते. फक्त पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण दक्षिण कोकणचा संकट निवारक असे हे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर 16व्या शतकापासून बांधले गेल्याचे सांगितले जाते. सुरुवातीच्या काळात वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती. त्यामुळे दर 100 वर्षांनी मूर्तीची स्थापना करावी लागायची. त्यामुळे एका स्थानिक शिल्पकाराने ही मूर्ती पंचधातूची बनवून 1916 मध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. फणसाचे झाड वापरले जायचे, त्यामुळे आजही या गावात फणसाचे झाड वेतोबा म्हणून समजले जाते. त्यामुळे गावात फणसाचे झाड तोडण्याची परवानगी नाही आणि अगदीच तोडायचे झालेच तर तिथे देवाचा कौल घेतला जातो. श्री क्षेत्रपाल देव मंदिर हे जवळजवळ 2 मजली मंदिर असून त्याचा सभामंडप एवढा मोठा आहे की 2500 लोक सहज आरामात मावतील. श्रीदेव वेतोबाला पाहिल्यानंतर चांबड्याच्या चपलांचा जोड किंवा केळीचा घड असा दिला जातो. आजही भक्तांचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने फेरफटका मारत असतो देव. याची प्रचिती देवाला वाहिलेल्या पादुकांचा तळभाग झिजलेला स्पष्ट दिसतो.